नमस्कार, गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। मोठ्या जल्लोषात भाजपच्या वडखल गटाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ। भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय महायुतीचे वडखल गटाचे उमेदवार प्रभाकर म्हात्रे, वाशी गणाचे उमेदवार विवेक म्हात्रे, वडखल गणाचे उमेदवार प्रदीप म्हात्रे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या जल्लोषात वाशी येथील माता जगदंबेच्या मंदिरात श्रीफळ वाढून करण्यात आले। सर्वप्रथम उमेदवार व त्यांच्या बरोबर आलेल्या सर्व मान्यवर नेत्यांचे औक्षण सुहासिनींच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर मंदिरात जाऊन खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला। यावेळी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, दयानंद भगत, विकास म्हात्रे, नरेंद्र ठाकूर, मधुकर कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला खासदार धैर्यशील पाटील, नगरपालिका गटनेते अनिरुद्ध पाटील, विकास म्हात्रे, दयानंद भगत यांच्या हस्ते पुष्पमाला घालण्यात आली। त्यानंतर मान्यवरांचे स्वागत खारेपाट ग्रामस्थांकडून करण्यात आले। यावेळी प्रास्ताविक प्रफुल्ल म्हात्रे यांनी केले। त्यानंतर शिर्कीचे युवा कार्यकर्ते गणेश पाटील, विकास म्हात्रे, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, आरपीआयचे मधुकर कांबळे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विजयाची खात्री देत केंद्रापासून जिल्हा परिषदेपर्यंत सरकार हा भाजपचाच असेल असा आत्मविश्वास प्रकट केला। यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या। तसेच खारेपाटातील शेकडो कार्यकर्ते देखील उपस्थित होते। शेवटी छोट्या खानी सभेचे आभार जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रभाकर म्हात्रे यांनी मानले। यावेळी व्यासपीठावर खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील, माजी जिल्हा परिषद सभापती सुरेश म्हात्रे, विकास म्हात्रे, दयानंद भगत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती परशुराम पाटील, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, उपसभापती नितीन पाटील, राष्ट्रवादीच्या चैत्राली पाटील, वडखल सरपंच शिवानी म्हात्रे, राष्ट्रवादीचे गंगाधर पाटील, मसद सरपंच हरिश्चंद्र पाटील, पंचायत समितीचे उमेदवार विवेक म्हात्रे, प्रदीप म्हात्रे यांच्यासह खारेपाटातील सरपंच, माजी सरपंच, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज ज्या पद्धतीचा उत्साह, ज्या पद्धतीची गर्दी आणि ज्या पद्धतीचा एकंदरीतच उत्साहाचं वातावरण कार्यकर्त्यांमध्ये आहे, त्या पद्धतीनं एक गोष्ट या ठिकाणी पक्की आहे, माननीय रविशेठ पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी आणि आरपीआयचा विजय या ठिकाणी नक्की आहे। आजची उपस्थित पाहून या उपस्थितीचा मोजमाप करता या ठिकाणी आजचे हे जिल्हा परिषदेचे 1 आणि पंचायत समितीचे 2 उमेदवार निश्चितपणे निवडून आलेलेच आहे असे जाहीर करतो। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।